स्टार सिमेंट कंपनीची सबसिडियरी स्टार सिमेंट नॉर्थ ईस्ट लिमिटेड ही राजस्थानमधील पारेवार SN4 चुनखडी ब्लॉकसाठी पसंतीचा बोलीदार म्हणून निवडली गेली आहे. हा ब्लॉक जैसलमेर जिल्ह्यातील रामगड तहसीलच्या जोगा गावात स्थित असून सुमारे 960 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेला आहे. यामध्ये सुमारे 271.38 मिलियन टन चुनखडीचे साठे उपलब्ध आहेत. राजस्थान सरकारने या ब्लॉकसाठी आयोजित केलेल्या लिलावानंतर कंपनीला पसंतीचा बोलीदार म्हणून घोषित केले आहे. शुक्रवारी स्टार सिमेंटचा शेअर 4.72% घसरणीसह 279.69 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टिटागढ रेल कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स कडून वॅग 9HC लोकोमोटिव्हच्या शेल असेंब्लीसाठी 91.12 रुपये कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.22% वाढीसह 857 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडिगो मॅक्स हेल्थकेअर इंडिगोची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड आणि हॉस्पिटल चेन ऑपरेटर मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट ह्यांना निफ्टी 50 मध्ये समाविष्ट केले जाणार आहे. ही घोषणा एक्सचेंजेसने आपल्या अर्धवार्षिक पुनरावलोकन प्रक्रियेअंतर्गत केली आहे. हे दोन्ही स्टॉक्स इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या जागी येतील. NSEच्या सर्क्युलरनुसार हा बदल 30 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. ब्रोकरेज फर्म नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की जर इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर निफ्टी 50 मध्ये आले तर ह्या स्टॉक्समध्ये अनुक्रमे $537 दशलक्ष आणि $412 दशलक्ष पर्यंत गुंतवणूक येऊ शकते. ॲक्युम्स ड्रग्स कंपनीने झांबियामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग सुविधा स्थापन करणार आहे. कंपनीने शुक्रवारी एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की कंपनीने झांबिया सरकारसोबत एक करार केला आहे. या करारानुसार झांबियामध्ये औषधांच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारली जाईल. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.19% घसरणीसह 480.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. येस बँकेने सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन ह्यांना बँकेत हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बँकेनुसार RBIने स्पष्ट केले आहे की ह्या अधिग्रहणानंतरही SMBC म्हणजेच सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला येस बँकचा प्रमोटर मानले जाणार नाही. ही मंजुरी 22 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली असून 1 वर्षापर्यंत वैध असेल. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये स्टॉक सुमारे 1% घसरणीसह 19.3 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. JSW स्टील कंपनीने सांगितले की तिला ओडिशा सरकारकडून 1472.69 कोटींची डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. ही नोटीस केओन्झार जिल्ह्यातील जाजंग आयर्न ओअर ब्लॉक संदर्भात आहे. JSW स्टीलने 3 ऑगस्ट 2024 रोजी उघड केले होते की गैर आर्थिक ऑपरेशन्समुळे हा ब्लॉक कंपनीने सरेंडर केला आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.62% घसरणीसह 1054.40 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने शुक्रवारी सांगितले की कंपनीची पूर्ण मालकीची असलेली सबसिडियरी नौयान ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडने नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडमधील उरलेली 6.1% हिस्सेदारी वेल्स्पन कॉर्प लिमिटेडकडून विकत घेतली आहे. हे अधिग्रहण एकूण 45.32 कोटींमध्ये पूर्ण झाले आहे. या व्यवहारानंतर नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड आता पूर्णपणे रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडियरी बनली आहे. रेपको होम फायनान्स कंपनीने बाजारातून मोठी रक्कम उभारण्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.
कंपनीने ही बातमी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केली. कंपनीच्या मते AGMमध्ये एकूण 2,500 कोटी बाजारातून उभारण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर AGMमधील मागील आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 4 रुपये डिव्हिडंड मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर मर्यादित घसरणीसह बंद झाला आहे. एरिस लाईफ सायन्सेस कंपनीने शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीला डायरेक्टर जनरल ऑफ इंटेलिजन्स मुंबई कडून एक शो कॉज कम डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटीसमध्ये सर्व्हिसेसच्या इम्पोर्टवर रिझर्व्ह चार्ज मेकॅनिझम अंतर्गत IGSTचे पेमेंट न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही नोटीस कंपनीने नोवार्टिस AG स्वित्झर्लंडकडून 27 नोव्हेंबर 2019 रोजी असाइनमेंट डीडद्वारे भारतात रजिस्टर्ड झोमेलिस ब्रँड व त्या संबंधित ट्रेडमार्क राईट्स खरेदी केल्याशी संबंधित आहे. कोल इंडिया कंपनीने मध्य प्रदेशात खनिज शोध म्हणजेच मिनरल एक्सप्लोरेशन करण्यासाठी एक MOU साईन केला आहे. कोल इंडिया लिमिटेड, मिनरल रिसोर्सेस डेव्हलपमेंट मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एकत्रितपणे नॉन बाइंडिंग MOU साईन केला आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.02% घसरणीसह 374.30 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. माझगाव डॉक केंद्र सरकारने जवळपास 6 महिने प्रलंबित असलेल्या प्रोजेक्ट 75 इंडियाला मंजुरी दिली आहे. ANIच्या माहितीनुसार ह्या प्रकल्पाअंतर्गत संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आता जर्मनीच्या TKMS सोबत 6 प्रगत पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी चर्चा सुरू करतील. ही चर्चा ह्या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. JNK इंडिया हीटिंग उपकरण निर्माता JNK इंडिया लिमिटेडने शुक्रवारी जाहीर केले की कंपनीला तिच्या प्रमोटर JNK ग्लोबल कंपनी लिमिटेड कोरिया कडून एक महत्त्वाची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर भारतातील एका रिफायनरी प्रोजेक्टसाठी क्रँकर फर्नेस पॅकेजचे डिझाईन आणि इंजिनिअरिंग सपोर्ट पुरवण्यासाठी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.59% घसरणीसह 300.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी 3,000 कोटींपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा फंडरेझिंग 1 किंवा अधिक टप्प्यांमध्ये QIP म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, FCCBCs म्हणजेच फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्सद्वारे केला जाऊ शकतो. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.69% वाढीसह 118.86 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने जाहीर केले आहे की नीत मुखर्जी यांची अतिरिक्त व स्वतंत्र संचालक म्हणजेच ॲडिशनल अँड इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 23 ऑगस्ट 2025 पासून पुढील 3 वर्षांसाठी लागू असेल. हा निर्णय कंपनीच्या बोर्डाने 23 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.12% घसरणीसह 305.30 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस कंपनीने माहिती दिली आहे की कंपनी चेन्नईच्या ओल्ड महाबलीपुरम रोड म्हणजेच OMR वर 5 स्टार हॉटेल आणि 7 एकर ऑफिस स्पेस विकसित करणार आहे. कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीने OMR वरील प्रमुख कमर्शियल कॉरिडॉरमध्ये असलेल्या 7 एकर जमिनीच्या साईटसाठी दीर्घकालीन लीज करार म्हणजेच लॉंग टर्म लीज ॲग्रीमेंट साईन केला आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत एक महत्त्वाचा मिक्स यूज प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.76% घसरणीसह 960.20 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे.